नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या VK रेसिपी अँड व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की एकाच सारणपासून वडे आणि अप्पे पात्रामध्ये जे छोटेवाले गोल वडे बनवले होते, 2 प्रकारचे वडे बनवले. कालचा तो व्हिडिओ मी शेअर केला आणि हा उपमा पण कालच बनवला होता, परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी काही तो टाकला नाही. तर असो. आणि आता भगरचा उपमा बनवण्यासाठी 1 वाटी मी भगर घेतला आहे. म्हणजे त्याला वरईचे तांदूळ म्हणतात किंवा भगर पण म्हणतात. तर त्याला छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे. त्यानंतर 1 वाटी भगर घेतला तर 2 वाटी पाणी टाकायचं आणि छान त्याला शिजू द्यायचं. आता गॅसवर ठेवल्यानंतर जोपर्यंत त्याचं पाणी आटत नाही तोपर्यंत झाकायचं नाही आणि पाणी आटल्यानंतर मग त्यावर प्लेट झाकून घ्यायची. तर एक साईडने मी शेंगदाणे भाजून घेतले होते, 2-3 हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे बारीक करून घेतले. याची आपण पेस्ट टाकणार आहोत. तर आता हे बारीक केल्यानंतर असं जाडसर भरड तयार होईल. आणि आता भात पण छान शिजला होता. भगरच्या उपम्यामध्ये टाकासाठी तुम्ही शेंगदाणे पण जास्तीचे भाजू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर. परंतु मुलं जास्त शेंगदाणे खात नाही, त्यामुळे मी थोडे शेंगदाणे भाजले आणि 2 आलू उकडून घेतले. म्हणजे 3 आलू उकडले होते तर 1 आलू मी त्या वड्यामध्ये टाकलाय आणि 2 आलू उपम्यामध्ये टाकणार आहे. तर आलूची सालं वगैरे काढून ठेवले आणि आता भात पण छान शिजला होता आणि आपण पेस्ट पण बनवली होती. परंतु मी पेस्ट वड्यामध्ये टाकली होती अर्धी, त्यामुळे 1 चम्मच फक्त बाकी होती. त्यामुळे मग मी काय केलं, पहिले कढई गरम करायसाठी ठेवलं, त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर जिराची फोडणी द्यायची. जिरं चालतं उपवासाला. आणि मग त्यामध्ये 2 हिरवी मिरची टाकली पुन्हा, कारण भात हा थोडा तिखटच चांगला वाटतो खायसाठी. त्यामुळे मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये मग आलू टाकून घ्यायचे. आलू छान फिरवून घ्यायचे आणि आपल्याला जर आवडत असेल तर 2-3 मी बदामच्या बिया टाकल्या आणि 2-3 काजूच्या बिया टाकल्या अर्ध्या अर्ध्या करून. तर आणि छान फिरवून घ्यायचं. आणि हे फिरवल्यानंतर मग आलू छान तेलामध्ये परतून घ्यायचे. जे आलू जोपर्यंत छान लालसर येत नाही तोपर्यंत छान फिरवून घ्यायचं. आणि मग त्यामध्ये सेंधा नमक टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, कारण उपवासाला साधं मीठ चालत नाही त्यामुळे. तर आता सेंधा नमक टाकल्यानंतर त्यामध्ये आपण आता टमाटर नाही टाकणार आहोत, तर म्हणून मग 1 चम्मच दही टाकून घ्यायचं. दही टाकल्यानंतर छान फिरवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये जो भात आपण शिजवला आहे भगरचा, तो छान फोडून घ्यायचा हाताने, मोकळा मोकळा करून घ्यायचा, कारण आता भात हा थंड झाला आहे त्यामुळे. आणि या पद्धतीने मग टाकून घ्यायचं आणि चांगलं फिरवून घ्यायचं. तर आता मी यामध्ये सांबार थोडा टाकला आहे, कारण आता असंच खाणार आहोत. पण जर आपण उपवासाला जर सांबार कढीपत्ता खात नसेल तर टाकायचं नाही, आणि जर आपण खात असेल तुम्ही तर तुम्ही टाकू शकता. तर आमच्याकडे कढीपत्ता सांबार हे खात नाही, त्यामुळे काही मी सांबार आणि कढीपत्ता उपवासाला टाकणार नाही. परंतु आज मी असंच बनवून दाखवलं आहे, त्यामुळे मी आज सांबार वापरला यामध्ये. तर आता छान फिरून पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. आलू सगळी जे मिरचीची पेस्टसुद्धा टाकलेली चांगली परतवून घेतलं होतं आपण पहिलेच, परंतु आता भाताला त्याची टेस्ट आली पाहिजे तिखट, त्यामुळे छान फिरवून घ्यायचं. आणि फिरवल्यानंतर त्यामध्ये मग थोडासा सांबार टाकायचा. आणि बघा इतका सुंदर दिसत होता भात, कारण आता उपवासाला की आपण हळद पण टाकत नाही त्यामुळे. तर थोडा पांढरा दिसत होता, परंतु हळद जर टाकली तर पुन्हा छान दिसेल, परंतु हळद काही टाकत नाही. त्यामुळे बघा किती छान आणि अगदी मोकळा मोकळा झाला होता. जसं आपण रव्याचा उपमा बनवतो की नाही, सेम तसाच. आणि चवीला तर इतका छान झाला होता की खूपच. आता यासोबत तुम्ही खायसाठी दह्याचा मठ्ठा बनवू शकता, दह्याची कढी बनवू शकता किंवा ताकही बनवू शकता आणि शेंगदाण्याची पण चटणी बनवू शकता. तर मी दह्याचा मठ्ठा बनवला होता मी, आणि इतका छान झाला होता. भगरचा उपमा म्हणा किंवा भात म्हणा, खूप छान झाला होता. आणि वड्याची रेसिपी तर मी काल शेअर केलीच होती. तर कसं वाटलं आजचा भगरचा उपमा ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.